सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत मराठी वृत्तवाहिनीत मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। 5 रुपयांची तंबाखूची पुडी 6 रुपयांनी दिली, 1 रुपया जास्त का घेतला याचा जाब विचारणाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला असून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली आहे। कल्याण एसटी स्टँड जवळ असलेल्या एका पानाच्या टपरीवर रात्री 10च्या सुमारास कोसाळे येथील मधुकर पसने हे तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेले होते। तेव्हा त्या टपरीवर 5 रुपयाची तंबाखूची पुडी 6 रुपयास दिली, पुडी मागे 1 रुपया जास्त का घेतला याचा जाब तेथील टपरी चालक कालिया खान यास विचारले असता त्यांच्यात वाद झाला। तेव्हा कालिया खान याने या गोष्टीचा राग मनात धरून पाठीमागून धारदार कात्रीने मधुकर पसने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यात त्यांच्या खांद्याला दुखापत झाली। सदर प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात कालिया खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणे करीत आहेत। कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर आता डबल डेकर बस धावणार, त्याची चाचणी घेण्यात आली। मात्र या चाचणीस महापौरांना आमंत्रण नसल्याने त्या नाराज झाल्या। कल्याण डोंबिवली परिवहन मंडळाने कल्याण डोंबिवली शहरात डबल डेकर बसेसचा सराव घेण्यात आला, परंतु या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये नवनियुक्त महापौर कल्याणी पाटील यांना डावलण्यात आले। महापौर या पहिल्या नागरिक असूनही त्यांना या घडामोडीबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज जी डबल डेकर बस आली, ती बस आल्यानंतर त्याची कुठलीही माहिती कल्याण डोंबिवलीचे महापौर असल्या नात्याने मला इथे प्राप्त झालेली नाही। आणि असं सांगण्यात येतं की परिवहनचे जे सभापती आहेत कदम साहेब, त्यांनी काल एक प्रसाद ठाकूर यांच्याकडे एक पत्र पाठवलेलं आहे की अशी ट्रायल घेतली जाणार आहे म्हणून। तर त्या पत्राच्या अनुषंगाने मी आता सभापतींना विचारणा केली की शहरामध्ये बस येते ट्रायल घेण्यासाठी डबल डेकर, आणि तुम्ही मी प्रथम नागरिक असली म्हणून तुम्ही मला कळवत नाही किंवा सभागृह नेत्यांना कळवत नाही किंवा बरेचसे अजून पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना परिवहन समितीच्या सदस्यांनी कळवायचं काम आहे की शहरामध्ये ट्रायलसाठी अशी बस येते। आणि कल्याण डोंबिवलीचा विचार केला असता स्काय वॉक आहे कल्याण स्टेशनला, तिथून जाते की नाही। आता मला म्हणाले की एक बस पनवेलला गेलेली आहे। मला काही पत्रकार बंधूंनी सांगितलं, बहिणी आल्या होत्या माझ्या, त्यांनी सांगितलं की इथे कल्याण शहरामध्ये बस आलेली आहे मॅडम डबल डेकर, आणि तुम्ही का नव्हतात? सांगितलं मला माहितीच नाही हा विषय काहीच आली। आता मला बोलवण्यात आलं की गुरुदेवजवळ एक बस उभी आहे मॅडम चला। तर मी परिवहनच्या व्यवस्थापकांवर आणि सभापतींवर नाराजी व्यक्त करते। कल्याण डोंबिवली PRO प्रसाद ठाकूर यांच्याकडे एक संबंधित पत्र देण्यात आले, परंतु महापौरांना सांगण्याची तसदी घेण्यात आली नाही। डबल डेकर बस कल्याण ते पनवेल मार्गावर मार्गक्रमण करत आहे असे वृत्त महापौरांना पत्रकाराद्वारे कळाले। त्यापूर्वी त्यांना काहीच माहिती नव्हती। जाणून बुजून महापौरांना या घटनेशी अलिप्त ठेवले की काय असा प्रश्न जनमानसामध्ये चर्चेत आहे। लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ व इतर वस्तू चोरांना टिळकनगर पोलीस डोंबिवली यांनी अंबरनाथ येथे धाड टाकून मुद्देमालासहित अटक केले। दरवाजा वाटे घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला सापळा रचून जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 11 लॅपटॉप, 34 मोबाईल, 5 घड्याळ, 2 हार्ड डिस्क असा सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात टिळकनगर पोलीस स्टेशनला यश आले आहे। बाबू चिननला बोयर वय वर्ष 25, रवी राजेंद्र बोयर वय वर्ष 23, गोपी व्यंकटेश बोयर वय वर्ष 23 व धनुष बोयर वय वर्ष 18 अशी अटक चौकडींची नावे असून अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात ते राहत होते। डोंबिवली पूर्वेतील गुगरसवाडी येथील काशीनाथ स्मृती इमारतीत राहणारे केतन सावंत यांच्या उघड्या घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरीला गेल्याचा गुन्हा आठवड्यापूर्वीच टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर घटनेचा तपास करीत असताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शामराव गायकवाड यांना खबऱ्यामार्फत विशेष माहिती मिळाली। त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इसाक शेख, वैजनाथ रावखंडे
प्रशांत वानखडे, दत्तात्रय ठाकूर यांच्यासह अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात अचानक छापा टाकला। सदर ठिकाणी लपून बसलेले आरोपी बाबू, रवी, गोपी व धनुष यांच्या मुसक्या आवळल्या। त्यांना पोलीस खाक्या दाखवताच चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून बॅग सकट चोरलेले विविध कंपनीचे 11 लॅपटॉप, 34 महागडे मोबाईल, 5 घड्याळ, 2 संगणक हार्ड डिस्क असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर आरोपींची चौकशी केली असता हे मूळचे तामिळनाडू येथे राहणारे या आरोपींनी डोंबिवली, बदलापूर, अंधेरी, पनवेल, नवी मुंबई, वाशी, मुंबई रेल्वे गाड्यांमधून वरील लॅपटॉप व मोबाईल चोरले असल्याचे सांगितले। सकाळी कामाच्या वेळात व रात्री झोपेच्या गडबडीत नागरिक असताना सदर चोरटे घरात प्रवेश करून चोरी करीत। विशेष म्हणजे आज दुपारी ही चौकडी सर्व मुद्देमाल घेऊन मूळ गावी तामिळनाडू येथे रेल्वेने विकण्यासाठी जाणार होते। मात्र त्यापूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात पकडले। यामध्ये आणखीन आरोपी असल्याची शक्यता असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे, तसेच जर कोणाचे लॅपटॉप अथवा मोबाईल अशा गुन्ह्यांच्या पद्धतीने चोरीला गेले असल्यास त्यांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाणा डोंबिवली येथे संपर्क साधावा असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले आहे। टिळकनगर पोलिसांच्या डीबी स्टाफला बातमी मिळाली की तामिळनाडूतील एक सराईत गुन्हेगारांची टोळी ही घरात प्रवेश करून उघड्या घरात प्रवेश करून घरातील बॅगा व सामान, लॅपटॉप, मोबाईल अशा वस्तू चोरून ते त्यांचे मूळ गावी तामिळनाडू विकतात अशी खबर मिळाल्याने त्यांनी यापूर्वी ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या तो सर्व माल एकत्र जमा करून त्यांचे मूळ गावी तामिळनाडू जाणार होते अशी खबर मिळाल्यावरून अंबरनाथ येथे एका झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथं छापा टाकला असता का 11 लॅपटॉप, 34 मोबाईल व घड्याळे व इतर साहित्य त्यांच्याकडून मिळाले। ते पोलिसांनी जप्त केले असून काही फिर्यादींचा शोध घेत आहोत। कल्याण डोंबिवली महानगर परिवहन सेवेतर्फे डबल डेकर बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली। ही सराव चाचणी फेरी असल्याने महापौरांना बोलवले नव्हते असे परिवहन सभापतीने सांगितले। कल्याण डोंबिवलीत वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता परिवहन समितीने डबल डेकर बस सेवा सुरू करण्याचा ठराव मंजूर केला आहे। मंगळवारी बेस्टची डबल डेकर बस कल्याण डोंबिवली शहरात फिरवून चाचणी करण्यात आली। शहराच्या अंतर्गत मार्गावर काही ठिकाणी झाडे आणि वीज वाहनांचा अडथळा झाला, मात्र चाचणी व्यवस्थितपणे पार पडली। त्यामुळे कल्याण डोंबिवली डबल डेकर बस लवकरच धावेल असा विश्वास परिवहन समितीचे सभापती राजेश कदम यांनी व्यक्त केला। डोंबिवली पनवेल, डोंबिवली वाशी आणि डोंबिवली भिवंडी या मार्गावर नोकरदार प्रवाशांची संख्या मोठी आहे। सकाळी 7 ते 9 या वेळेत बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते। परिवहन उपक्रमाकडे असलेल्या बसेसच्या कमतरतेमुळे डबल डेकर बस सुरू करण्याचा ठराव 20 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आला होता। डबल डेकर बसेसमधील अडचणी व त्रुटी जाणून घेण्यासाठी ही चाचणी करण्यात आली असे कदम यांनी सांगितले। सकाळी कल्याणात तर दुपारनंतर डोंबिवलीतील रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली। अंतर्गत मार्गावर झाडे, रिक्षा आणि वीज वाहिन्यांचा अडथळा आला। ही बस शहरातील अंतर्गत मार्गावर धावणार नाही। हायवेवर कोणत्याही अडचणी नसल्याचे दिसून आल्याचे कदम यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समितीने, परिवहन समितीने नुकताच एक ठराव मंजूर केला होता की ज्या मार्गावर प्रवाशांचा लोड आहे अशा मार्गावर डबल डेकर बस मंजूर कराव्या, चालवाव्यात। तर अशा 6 बसेस या परिवहन समितीने मंजूर केल्या होत्या। त्या ठरावाने खरेदी करायचा ठराव मंजूर झाला होता। तर ह्या 6 बस ज्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत त्या मार्गावर कुठल्या अडचणी येऊ शकतात, कारण डबल डेकरची जी हाईट आहे, जी उंची आहे, त्या उंचीनुसार त्या रस्त्यांवरच्या ज्या काही अडचणी आहेत, उदाहरणार्थ ओव्हरहेड वायर असतात इलेक्ट्रिकच्या, त्या झाडं, तर याची एक चाचणी घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बेस्ट व्यवस्थापनाकडे आम्ही एक भाड्यानी बस त्यांची डबल डेकर मागितली होती आणि ती आज आमच्याकडे आली होती आणि त्याच्यातून आमची एक चाचणी होती त्या मार्गांवर। मला कळलं 14,000 रुपये भाडं दिलेलं आहे त्या बसचं आणि डोंबिवली जे रिंग रोड म्हणजे शहरांतर्गत हायवेचे जे रस्ते ओपन होते त्या बससाठी, पण शहरांतर्गतचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर आज पाहणी दौरा
नाही, ह्या नवीन बस नव्हत्या ना, ह्या चाचणी होती बसची, आणि ही चाचणी रेग्युलर रुटीन प्रमाणेच चाचणी होती. ज्या नवीन रूटवर आम्ही बस चालवतो त्याच्या अगोदर आम्ही चाचणी घेतो. फक्त फरक एवढाच होता की ही डबल डेकर असल्यामुळे थोडंसं वेगळे पण होतं. यात महापौरांना चाचणीला महापौरांना बोलवायचं नसतं ना. नवीन बस जेव्हा आम्ही घेऊ, त्याचं जेव्हा उद्घाटन लोकार्पण सोहळा असेल तेव्हा साहजिकच आहे, प्रथम नागरिक या उद्देशाने त्यांचा तो अधिकार बनतो. जी अविरत इंटरनेट वाहिनीस मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. नमस्कार, मी महेश बागवे, प्रभारी पोलीस निरीक्षक, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे. सध्या जी अविरत मराठी वृत्तवाहिनी तयार झालेली आहे आणि त्याचे कार्यक्रम चालू आहेत. या वाहिनीद्वारे आपण कम्प्युटर, लॅपटॉप या सर्व साधनाद्वारे आपण याचे कार्यक्रम पाहू शकतो, वाचू शकतो, ऐकू शकतो आणि याचा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये या कार्यक्रम प्रसारित होत आहे. आणि या नवीन मराठी वृत्तवाहिनीमध्ये महिलांसंदर्भात जास्त महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जी अविरत मराठी वृत्तवाहिनीचा कार्यक्रम आहे ते वेळच्या वेळी पाहावे. माझ्यातर्फे मी जी अविरत मराठी वृत्तवाहिनीला शुभेच्छा देत आहे. नमस्कार, माझं नाव निळकंठ पाटील, पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली. नव्याने सुरू झालेले मराठी जी अविरत हे न्यूज चॅनल आपल्या सेवेसाठी चालू करण्यात आलेले आहे. या चॅनलचा आपण स्वतःच्या फायद्यासाठी, समाज प्रबोधनासाठी वगैरे उपयोग करून घेऊ शकता. जगाच्या पाठीवर कुठेही आपण या चॅनलचा उपयोग करून घेऊ शकतो. माझ्या या चॅनलला शुभेच्छा. नमस्कार, जी अविरत या इंटरनेट चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि या निमित्ताने मी तमाम डोंबिवलीकरांना शुभेच्छा देतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. येत्या 15 तारखेपासून 15 जूनपासून मराठी वृत्तवाहिनीचं एक नवीन पाऊल म्हणजेच मराठी वृत्तवाहिनी अविरत, जी अविरत ही इंटरनेट न्यूज नुकतीच सुरू झालेली आहे. मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की ह्या आधुनिक युगात आपण सर्वजण आधुनिक मोबाईल वापरतात, स्मार्टफोन वापरतात, लॅपटॉप वापरतात, तुम्ही घरातले PC वापरता. ह्या सर्वांवर ही न्यूज तुम्हाला संपूर्ण जगभरातले ज्या काही न्यूज असतात ह्या भारतातून कुठूनही तुम्हाला बघण्याचा एक चांगला योग असा जुळवून आणलेला या लोकांनी. मी सर्व जी अविरतच्या कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या स्टाफचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, ह्या न्यूजमध्ये फक्त आमच्या राजकारण्यांच्याच बातम्या नाहीत, तर तुम्हाला संपूर्ण अशा या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या बातम्यांचं असं एक वेगळं तुम्हाला एक दालन ह्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तर अवश्य आपण या बातम्यांचा आपण लाभ घ्यावा. त्याचबरोबर मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे. मी माझ्या लहान मित्रांना विनंती करेन की आई बाबांना विचारल्याशिवाय कृपया घराच्या बाहेर पडू नका. मी तुमच्या मित्रांच्या गोडीने, आवडीने म्हणा किंवा संगतीने कुठेतरी पोहायला जाईल आणि तुम्ही बघत असाल की खूपच वाईट गोष्टी घडत आहेत या पावसाळ्याच्या. कुठेतरी मुलं पोहायला जातात आणि बुडून ते मरतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा एकदा विचार करा आणि येणाऱ्या पावसाळ्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाची कशा प्रकारे त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल ह्या बाबतीत नक्कीच विचार करा. धन्यवाद. बनावट कागदपत्रे बाळगणाऱ्या 3 जणांना महात्मा फुले पोलिसांनी गजाआड केले. कल्याण शहरात बनावट कागदपत्रे जवळ बाळगल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी 3 जणांना गजाआड केले. कल्याण ST स्टँडजवळ कोचोरेगाव गोविंदवाडी येथील रशिदा सहेद अन्सारी व विठ्ठलवाडी येथील तिचे 2 साथीदार वहीद उर्फ राज व अमित अहिरे यास पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळ 15 प्रकारचे शिक्के, निवडणूक ओळखपत्र तसेच तहसीलदार वाडा येथील केसरी रंगाचे रेशन कार्ड असे खोटे कागदपत्र हस्तगत करण्यात आले. त्यांनी हे खोटे कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवून त्याचा वापर करण्याकरिता जवळ बाळगले. सदर प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले करीत आहेत. नमस्कार, आम्ही आपल्या सेवेस रोज रात्री 9:30 वाजता घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जी अविरत मराठी न्यूज. धन्यवाद.